कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती लक्षात घेऊन पूरग्रस्तांचं पुनर्वसन जलद गतीनं व्हावं या उद्देशानं जिल्ह्यातील विविध संघटना व्यावसायिकांसोबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी नियोजन बैठक घेतली। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा काम करत असल्याचं सांगितलं। घरांची पडझड, शेतीचं नुकसान आणि इतर पूरग्रस्तांना पुरामुळे झालेला त्रास याबाबत प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे आणि नागरिकांना मदत करण्याचं कार्य गतीने सुरू आहे। पूरस्थिती बिकट झाली तरी जिल्हावासियांनी घाबरून न जाता सर्व मिळून त्याला सामोरे जाऊया। पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्वांनी पुढे यावं असं आवाहन पालकमंत्री मुश्रीफ यांनी केलं। या बैठकीत शहरातील मदत कार्यात सुसूत्रता आणणं, पूरग्रस्तांसाठी जलद गतीनं सहाय्य उपलब्ध करून देणं, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिका, जिल्हा परिषद आदी संस्थांना सहाय्य करणं, पूर ओसरल्यावर काय करावं याबाबत प्रबोधन करणं आदी विषयांवर चर्चा करण्यात आली। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी चांगल्या समन्वयातून आवश्यक मदत योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी प्रशासन एक केंद्र किंवा यंत्रणा उभारेल असं सांगितलं। महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी शहरातील मदतीबद्दल माहिती दिली। शुक्रवारपासून मोठ्या प्रमाणात दानशूर व्यक्ती मदत करत असल्याचं त्यांनी सांगितलं।